गेल्या 3 दिवसांपासून नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर तिसरी 5 मिनी फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होती. राज्यातील सुमारे 36 संघांनी त्यात सहभाग घेतला होता. मुले आणि मुलींचे संघ असलेल्या या स्पर्धा चुरशीच्या वातावरणात झाल्या. आयोजकांचे नेटके नियोजन, खेळाडूंची निवासी आणि भोजन व्यवस्था यामुळे खेळीमेळीचे वातावरण होते. 5 मिनी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे यांच्या उपस्थितीत अंतिम सामने खेळवण्यात आले. दोन्ही संघांना अशोक दुधारे यांनी शुभेच्छा दिल्या. ये 5 साइड अभी वर्ल्ड कप चल रहा है फुटबॉल में, आप मैच भी देखते होंगे, बहुत से सुंदर मूव देखने को मिल रहे हैं क्योंकि मैं भी फुटबॉल का कोच था 87 से 94 तक 95 तक, इसलिए फुटबॉल का खिलाड़ी भी था, बाद में कोच भी था, इसलिए मुझे भी वो सब प्रैक्टिस पता है. फुटबॉल सबसे अच्छा गेम है. जो फुटबॉल खेलता है वो कोई भी गेम खेल सकता है. ऐसा नहीं है कि फुटबॉल वाला सही नहीं है, उसको वो सब आ जाता है. कभी भी आप देखोगे जो फुटबॉल खिलाड़ी उससे एक्सीडेंट में हो गया तो उसको कुछ भी लगेगा नहीं, क्योंकि वो रोड के बाजू में चला जाता है. बाकी रहते तो पूरा ये स्लिप हो जाता है. तो ऐसा नहीं. इसलिए पहले तो आपको वो बधाई देता हूँ कि आपने फुटबॉल चॉइस किया. अभी आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि आप अच्छा गेम दिखाओ. दूसरी बात, आने वाले टाइम में अभी भूटान, श्रीलंका और दुबई यहाँ पर टूर्नामेंट होने वाली है. यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी 5 मिनी फुटबॉल असोसिएशनचे टेक्निकल हेड लॉरेन्स बिंग, सेक्रेटरी दीपक निकम पाटील, संजय सातारकर, दिनेश म्हाला आदी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर दीपक निकम पाटील यांनी स्पर्धेचा गोषवारा विशद केला, तर खेळाडूंनीही स्पर्धेच्या नियोजनाविषयी समाधान व्यक्त केले. हमको खुद को बहुत मजा और मेन थिंग तो ग्रास रूट है. ग्राउंड इज ग्रास रूट, टर्फ नहीं है क्या, मट्टी का ग्राउंड, प्रॉपर ग्रास रूट है. प्लेयर्स बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा. प्लेयर्स ने एंजॉय किया, स्टे से लेके ट्रैवलिंग एंड ऑल एवरीथिंग वाज टाइम टू टाइम, पूरा मैनेजमेंट वाज टाइम टू टाइम. हमारे पूरे मुंबई वाइकिंग्स फैमिली एंड टीम से बहुत सारा थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. यानंतर स्पर्धेतील विविध संघांचे प्रशिक्षक, पंच यांनाही सन्मानित करण्यात आले. अंतिम सामने चुरशीचे झाले. 14 आणि 17 वयोगटात झालेल्या या स्पर्धेत सिनियर आणि मुलींच्या संघांचाही सहभाग होता. या सामन्यात विजेतेपद आणि उपविजेतेपद पटकावणाऱ्या संघांना चषक प्रदान करण्यात आला. 14 वर्षाच्या आतील गटात SG5 संघ विजेता ठरला, तर 17 वर्षे वयोगटात स्पोर्ट्समनिया संघाने बाजी मारली. सिनियर गटात राजस्थान आणि स्पोर्ट्समनिया संघाने वर्चस्व राखले. या प्रसंगी आयोजन समितीचे प्रमुख अविनाश वाघ, कुणाल अहिरे, शैलेश रकीबे, सतीश बोरा, शशीभूषण सिंग, ऋषिकेश रसाळ, गोविंद साळवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज नाशिक.